सिया कारमधून खाली उतरून पाय आपटातच तणतणत आत आली आणि येऊन सोफ्यावर बसून त्याच्या हेडरेस्टवर डोकं ठेवत तिने डोळे मिटून घेतले. आता तिची खूपच चिडचिड होत होती आणि ती व्यक्त करता येत नसल्याने सकाळपासून गुदमरणारा तिचा जीव अगदी असह्य झालेला. आधीच खूप नाजूक होता ते लेकरू, त्यात रात्रीपासून होणारा हा मानसिक त्रास तिला आता सहनच होत नव्हता. अहो, का का आता तुम्ही हे सगळं करत आहात? भलेही आज तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होत असेल तरी नाही यायचं आता मला तुमच्या जवळ. नको आहे मला तुमचा स्पर्श. हे का का कळत नाही आहे तुम्हाला? आता जर मी दुखावली गेली तर स्वतःला सावरायलाही मला जमणार नाही. प्लीज आता असं काही वागून माझा अंत नका पाहू. सियाच्या बंद डोळ्यांआडून ते हट्टी अश्रूंचे ओघळ अक्षरशः गर्दी करत असे काय बाहेर पडत होते की जणू श्रावणातला पहिला पाऊसच तिच्या डोळ्यांआडून बरसत असावा. पण तिला परत रडताना बघून इथे त्याची मूठ परत आवळली गेली. तिला पूर्ण दिवस फक्त रडताना बघून त्याचं काळीज अक्षरशः वेदनेने पिळवटून निघालेलं. त्याचं बाळ आज किती रडलेलं ह्याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. आणि आज तर तिच्या प्रत्येक थेंबाचं कारण फक्त आणि फक्त तो होता ज्याच्यावर ती वेड्यासारखं प्रेम करत होती. मग त्याला सहन तरी कसं होणार होतं ना? तिच्या डोळ्यात पाणी बघितलं तरी त्याचं आधीच गरम असणारं रक्त जास्तच उसळायला लागायचं. म्हणून त्याने आता दीर्घ श्वास घेत स्वतःच्या उफाळून येणाऱ्या रागाला आधी तर शांत केलं आणि आता मागचा पुढचा विचारही न करता पुढे येऊन तिला दोन्ही हातांवर उचललं. तशी त्याच्या स्पर्शाने तीही खाडकन भानावर आली आणि स्वतःला त्याच्या मिठीत बघून क्षणभर तर तिचा मेंदू पुरता सुन्न झाला. त्याच्या स्पर्शाने तिचे इंद्रियही जणू गोठून गेले आणि डोळ्यांतूनही अविरत पाणी वाहू लागलं. सकाळपासून त्याच्यावरच्या रागातही त्याला पाहण्यासाठी तिचं मन किती तरसलेलं हे फक्त तिचं तिलाच माहीत. त्याने कितीही दुखावलं तरी त्याच्याच कुशीत शिरून जोरात रडावं, स्वतःला मोकळं करावं अशी तीव्र इच्छा झाली तिला. पण वास्तवाचं भान येताच तशी ती हातपाय मारू लागली. अहो, सोडा सोडा मला. मला नाही यायचं तुमच्या सोबत आणि नाही तुमच्याशी आता काही बोलायचं आहे. तुम्ही खूप वाईट आहात, खूप वाईट. सोडा मला. ती त्याच्या छातीवर मारत त्याच्या मिठीतून उतरण्यासाठी अक्षरशः धडपडू लागलेली. त्याला स्वतःच्या इतक्या जवळ बघून तिला त्याचा जितका राग आलेला त्याहूनही जास्त रडू येत होतं. ती तर काय करणार ना? ही एकच अशी तिच्या हक्काची मिठी होती ज्यात ती तिच्या सगळ्या भावना झोकून टाकायची. पण आज काय तिचं दुर्दैव की तिला त्याच्या हक्काच्या स्पर्शाला मनापासून अनुभवताही येत नव्हतं. ती तिची पूर्ण ताकद एकवटून त्याच्या बाहूंच्या कैदेतून सुटण्याचा प्रयत्न तर करत होती. पण त्याच्या पहाडासारख्या व्यक्तिमत्वासमोर तिची चिमणीची ताकद काय काम करणार होती ना? तो तिला तसाच उचलून वरच्या त्यांच्या मास्टर बेडरूम मध्ये घेऊन आला आणि एकदम अलगद तिला बेडवर बसवलं. पण तोपर्यंत तिने त्याला मारून आणि रडून स्वतःचाच अर्धा अधिक जीव दमवलेला. जा जा तुम्ही इथून. माझ्या अजिबात जवळ येऊ नका. ती बेडवर बसताच आता रागाने चांगलीच पिसाळली. प्रत्येक टाइमला त्याची मनमानी ती खपवून घेणार नव्हती. म्हणूनच आता रागाने ती त्याला मागे ढकलू लागली. इतकंच नाही तर बेडवरची उशी घेऊन त्याला मारायला लागली. रडणं तर वाढतच चाललेलं तिचं. पण तो मात्र शांत तिला जे हवे ते करू देत होता. ती मारत होती तर तो तिचा मारही अगदी शांततेत खात होता.
त्याला तर ती उशी असो की तिचे ते नाजूक हात लागण्यापासून राहिले, पण तिचं रीत होणं जास्त गरजेचं होतं, कारण त्याच्या कालच्या वागण्यावर त्याची प्रिन्सेस किती विखुरलीये हे त्यालाही स्पष्ट दिसत होतं. आणि तिची अवस्था बघून कधी नव्हे ते अडवूनही त्याचे डोळे भरून आले. अहो, आता का का माझ्याजवळ येत आहात? मी तर तुमच्या जवळच काय तर अदगदही नाही आले. आता तुम्ही आणि तुमचा स्पर्श मला काहीच नको. तिचं शेवटचं वाक्य त्याच्या हृदयाला पूर्णतः रक्तबंबाळ करून गेलं. किती किती दुखावलं होतं त्याचं पाखरू. कसं बरं सांभाळणार होता तो तिला. जाना, ती अजूनही त्याला मागे ढकलत होती बघून त्याने हळूच तिच्या दोन्ही हातांचं मनगट पकडलं, कारण ती त्याला मारण्यापेक्षा जास्त तर स्वतःलाच हट करत चाललेली. ते बघून त्याला राहावलंच गेलं नाही. जाना, नका बोलू मला. सिया नाव आहे माझं. तुमच्याकडून आता माझी कसलीच अपेक्षा नाही. त्याने हात पकडताच ती रागात ते ओढणार. त्याआधीच त्याची नजर तिच्या दोन्ही हातांच्या लाल भडक झालेल्या तळव्यावर गेली. ते बघून त्याने डोळे मिटत हातास उसासा सोडला. त्याला मारण्याच्या नादातही स्वतःलाच हट करत चाललेली ती. तिची अवस्था बघून तिच्यावर रागवायचं की प्रेम करायचं हे त्यालाही समजत नव्हतं. पण ह्यावेळी त्याची जाना त्याच्यावर रागवली नव्हती, तर त्याच्यामुळे हट झालेली इतकं तर त्याला कळून चुकलं होतं. तिचा चाललेला आक्रोश आणि तिने करून घेतलेली स्वतःची ती भयानक अवस्था बघून त्याला स्वतःच्या रागाला कंट्रोल करायला जमतच नव्हतं. पण आत्ता त्याच्याकडे त्याचा राग गिळण्या वाचून काहीच पर्याय नव्हता, कारण आत्ता तिच्यावर रागवलं तर नक्कीच ती जास्त चिडेल. म्हणून अगदी लहान बाळासारखा तो तिला प्रेमाने घेत होता. अहो, सोडा ना मला. मी बोलली ना, आता मी तुम्हाला कोणताच त्रास नाही देणार, कधीच कोणता हट्टही नाही करणार आणि तुमच्या जवळही येणार नाही. मग का मला अजून दुखवत आहात? सिया रडता रडता केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघते, पण तिच्या डोळ्यातले ते मौल्यवान थेंब बघून इकडे त्याचा जीव किती तो कळवळत होता. प्रिन्सेस, प्लीज लिसन टू मी. तो तिच्याशी शांततेत बोलायला जाणार की ती मधातच परत चिडली. सांगितलं ना तुम्हाला, माझं नाव सिया आहे. काल रात्री तुम्हीही हेच नाव घेतला होतात ना, मग आताही तेच घ्या. आणि हो, मला इथे नाही थांबायचं, अजिबात थांबायचं नाही. मला माझ्या आईकडे जायचं आहे. भले ती शुद्धीत नाही, पण तरी तिला माझा स्पर्श चुकीचा नाही वाटणार. ती त्यावरून तिच्या सियाला जज नाही करणार. प्लीज, मला माझ्या आईकडे जायचं आहे. तीच फक्त माझी आहे, बाकी कोणी नाही. पण आता तिनेही डोळे मिटलेत आणि ते कधी उघडणार तेही माहीत नाही. या जगात आता परत ही सिया एकटी पडलीये. सिया तो तिचे हात सोडत नाही बघून त्याच्या हातावरच डोकं ठेवून आता जोरजोरात रडू लागली. पण तिचा एकूण एक शब्द त्याच्या हृदयाला पोखरून कितीतरी तुकड्यांमध्ये विखरून गेला. तो असतानाही त्याच्या सियाला ती एकटी पडली असं वाटलं, तर इथेच कदाचित त्याचं प्रेम हरल्यासारखं झालं त्याला. पण आज त्याच्या प्रेमासमोरही तिला तिच्या आईची कुशी हवी. या विचारानेच त्याला कालच्या त्याच्या वागण्याची अजूनच लाज वाटली. शेवटी न राहून त्याने तिला उचलून डायरेक्ट मांडीवर घेतलं आणि ती उठायचा प्रयत्न करणार त्याआधीच त्याच्या शब्दांनी त्या रूमच्या भिंतीसोबत सियाचं हृदयही थरकापून उठलं. खबरदार जाना, आता जर माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न जरी केलास तर तुला माझं तोंड परत कधीच दिसणार नाही. त्याच्या या धमकीवर सिया तिचं रडणं थांबवून अगदी स्तब्ध झाली.
त्याच्या त्या एका वाक्यावर जणू तिचे श्वास बंद झाल्यासारखे वाटले तिला. म्हणजे त्या लेकराने आता स्वतःचा राग आणि दुःखही व्यक्त करायचं नाही का? म्हणजे किती तो अन्याय त्या पाखरावर. तिला शांत झालेलं बघून त्याला भलेही वाईट वाटलं असलं तरी तिने शांततेत त्याचं बोलणं ऐकून घेणंही तितकंच गरजेचं होतं. तिच्या मनातला गैरसमज आणि दुःख त्याला निवांतपणे श्वासही घेऊ देत नव्हतं. त्याने त्याच्या खिशातून रुमाल काढून आधी तिचा चेहरा नीट पुसून घेत तिचे केसही व्यवस्थित मागे केले आणि तिला अगदी कम्फर्टेबल त्याच्या मांडीवर सेट केलं. तिने तिचा करून घेतलेला अवतार बघून त्याला किती वेदना होत होत्या हे तो तिला कसा सांगणार होता ना. त्याची आत्तापर्यंत फक्त रागीट बाजू जगाने बघितली होती, पण तिच्या बाबतीत त्याच्या मनाचा प्रत्येक हळवा कप्पा ओपन व्हायचा. जाना, लुक ॲट मी. तिचा चेहरा अगदी अलगद ओंजळीत घेऊन त्याने तिच्या नजरेत प्रेमाने त्याची नजर रोखली. त्या टपोऱ्या डोळ्यातल्या ठेंबात स्वतःचं प्रतिबिंब बघून तिच्यावर किती प्रेम करू आणि किती नाही असं झालेलं त्याला. त्याच्या बोलण्यावर तिचे भरलेले डोळे हळूच उचलून त्याच्यावर आणलेले तिने. तसं आज त्याच्या नजरेत आलं ते प्रेम, काळजी, तगमग आणि पश्चातापाचे अश्रू बघून क्षणभरासाठी तिच्या हृदयालाच वेदना झाल्या. पण लगेच त्याचं कालचं वागणं आठवताच तिने अंग आकसत मान झुकवली. ते बघून त्याला परत वाईट वाटलं. माझ्या जानाला माझा राग आलाय ना. त्याने आत्ताही तिचा चेहरा परत वर करत तिची झुकलेली नजर वर केली. तिच्या त्या पापण्यांची जाडसर झालर आज त्याचा जणू अंतच पाहत होती. मला का तुमचा राग येईल? मी आहेच कोण ना तुमची, आणि मला तर तुमच्यावर रागवण्याचाही हक्क नकोय आता. खरं सांगायचं तर आता काहीच नको मला तुमच्याकडून. स्वतःचा खालचा ओठ दातात दाबत तिने कसा बसा तिचा दाटून आलेला हुंका आवरला. किती रडू येत होता तिला. आपलं प्रेम, आपलं हक्काचं सौभाग्य आपल्या इतक्या जवळ असूनही आज त्याला स्पर्श करण्याचा जणू तिला अधिकार नव्हता. पण त्याच्या निरागस पाखराला असं कोंडून रडताना बघून त्याला गलबलूनच आलं. त्याच्या समोर धीट राहण्याचा तिचा किती तो नाहक प्रयत्न चाललेला ते बघून अगदी काळीच दुखावलं त्याचं. पण तिला ते जमतही नव्हतं. कसं जमणार ना. त्याच्यापासून लांब जाऊन पुढच्या क्षणाला तिचे श्वास बंद होतील इतकं प्रेम होतं तिचं त्याच्यावर. आणि प्रेमही नको का माझं? त्याने तिची हनुवटी खाली ओढत अगदी प्रेमाने त्या ओठांना तिच्या दाताच्या पकडीतून मोकळं केलं. तेव्हा कुठं जाऊन त्याने मोकळा श्वास घेतला. नाहीतर त्याच्या अनुरेणूंना आत्ता तिची नाराजी दूर करायच्या आधीही रोमॅन्स सुचला असता. त्याच्या या प्रश्नावर अडवूनही तिचा हुंका बाहेर पडलाच आणि तिने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. आत्ता नव्हतं रडायचं तिला, आणि त्याच्या समोर तर नाहीच नाही. स्वतःच्या श्वासांपासून लांब राहणं किती कठीण असतं हे दोघांनाही समजत होतं. जाना, बच्चा, डोंट क्राय प्रिन्सेस. तुझे अश्रू जीव घेतात माझा. त्याने तिला ओढून पटकन त्याच्या हृदयाशी कवटाळलं. तसं तिला आता स्वतःला आवरताच आलं नाही. तिनेही आता हाताच्या मुठीत त्याची कॉलर पकडून त्याच्या मिठीतच तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कसं राहणार होती ती त्याच्यापासून लांब, आणि तोही राहू देणार होता का? अहो, का असं बोललात तुम्ही मला, जे मला आतून खूप त्रास देतय? का तुम्ही तुमच्या सियाच्या प्रेमाला चुकीचं समजलं? मी त्या स्वाती मुलींसारखी नाही हो, खरंच नाही. हवे तर ते सिद्ध करायला
मी काय करू ते सांगा ना. तुमच्यासाठी मी काहीही करेन, पण तुमच्यापासून लांब राहणं मला जमणार नाही. तुमच्यात श्वास बसतात तुमच्या सियाचे. जर तुम्ही मला लांब केलात तर तुमची सिया खरंच मरून जाईल आणि तुमच्याशिवाय मला जगायचंही नाही. सियाच्या त्या एकूण एक शब्दांनी अग्नीचं हृदय अक्षरशः होरपळून निघालं आणि शब्दागणित त्याची तिच्या भोवतीची पकड आणखी घट्ट झाली. पण तिच्या शेवटच्या वाक्याने मात्र त्याच्या डोक्यात तिडीक गेली ना. तिच्या तोंडून मरणाची भाषा ऐकूनच इथे त्याचे हार्टबीट स्किप होऊन श्वासही बंद झाल्यासारखे वाटले त्याला. पण आता रागवून त्याला तिला अजून दुखवायचं नसल्याने तो कसा बसा दात चावत शांत राहिला आणि तिचा नाजूक स्पर्श मनात साठवतच त्याने स्वतःचा राग शांत केला. प्रिन्सेस, किती टाइम सांगितलं असं काही बोलत जाऊ नको. मला राग येतो माहित आहे ना तुला. राग शांत करूनही थोडासा भडका तरीही उडाला शेवटी. तिला इतक्या मुश्किलीने परत मिळवलेलं त्याने, म्हणूनच कंट्रोल करूनही रिॲक्ट झालाच तो. त्याशिवाय दुसरं काय कुठे येतं तुम्हाला. कालही तुम्ही माझ्यावर किती जोरात ओरडलात. कालची रात्र आठवून आत्ताही तिच्या शरीराची कंपन जाणवली त्याला आणि त्याला त्याच्या रागाचा जास्तच राग आला. आत्तापर्यंत तिच्यावर जास्त तो रिॲक्ट झाला नव्हता, पण कालची लेवल जरा जास्तच हाय झालेली. जाना, सॉरी. आय नो कालच्या माझ्या बिहेवियर समोर हा शब्द इनफ नाहीच आहे. काल रागात मी तुला खूप चुकीचं आणि जास्तच बोलून गेलो. तुला जज नव्हतं करायचं ग मला. माझी प्रिन्सेस कशी आहे हे मलाही चांगलंच माहीत आहे बाळा. तिचं मन तिच्यासारखंच निर्मल आणि निरागस आहे. त्यामुळे तिला मलाच काय तर कोणालाच काही सिद्ध करायची अजिबात गरज नाही. जाना, तूच एक अशी आहेस जिने या अग्नीच्या तळपत्या रागावरही तितकंच तीव्रतेने प्रेम केलंय. जिने त्याच्या या बंद पडलेल्या हृदयाला प्रेमाने धडधडायला शिकवलंय. त्याच्यातल्या राक्षसाला जगायला शिकवलंय तू. आणि फक्त तुझ्यामुळे थोडं का असेना एक्सप्रेस व्हायला शिकलोय मी. प्रिन्सेस, तुझी नाजूक तब्येत बघता तुला परत त्रास होऊ नये म्हणून तुला जवळ घेत नव्हतो मी. पण ट्रस्ट मी राजा, तुला हर्ट करण्याचे माझे बिलकुल इंटेन्शन नव्हतं. तुला हर्ट करून तुझ्या या राक्षसाला किती वेदना झाल्यात याची तुला कल्पनाही नाही. बट प्लीज जाना, तुला माझा राग आलाय ना तर तू हवे तेवढं रागव, नाहीतर मला मारून तुझा सर्व राग काढ. पण प्लीज कधीच तुझी ही नजर माझ्यावरून फिरवू नको, नाहीतर मी. बोलता बोलताच अग्नियचा आवाज कापरा होताच त्याने लगेच चेहरा फिरवला. आज फर्स्ट टाइम तो तिच्या समोर इतक्या हळव्या पद्धतीने एक्सप्रेस झालेला. त्याच्या रागात तिला इतकं तुटताना बघून त्याला तिला कसं समजावू असं झालेलं. पण शेवटी बाहेरून कितीही स्वतःला दगड दाखवत असला तरी होता तोही तर माणूसच ना. त्यामुळे तिला गमवण्याच्या भीतीने त्याला त्याचे इमोशन्स आवरताच आले नाहीत. पण त्याचा खालावलेला आवाज बघून इथे सियाच्या हृदयात धस्सत झालं. आज पहिल्यांदा ती तिच्या अहोंना असं कमजोर पडताना बघत होती. त्या पहाडासारख्या व्यक्तिमत्वाला आपल्यासाठी असं हळवं होताना बघून तिला अगदीच भरून आलं. अहो, तुम्ही असं बोलू नका ना. आणि मी तुम्हाला असं नाही पाहू शकत. आय प्रॉमिस, मी परत तुमच्या सोबत असा अबोला नाही धरणार. त्याच्या डोळ्यात ते अनमोल मोती बघून त्याने तिला तिथेच तर जिंकलं होतं. जो कोणासाठी कधी साधा वाकला नव्हता तो तिच्यासाठी मोडायलाही अगदी तयार होता. ते बघून तिचा राग काय टिकणार होता ना. तिने पटकन
त्याचा चेहरा ओंजळीत घेत ती त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करू लागली. तसा इथे अग्नेय स्तब्धच झाला. तिला त्याने इतकं टोकाचं दुखवूनही तिने किती सहज त्याला माफ केलेलं ते बघून त्याला त्याच्या निरागस लेकरावर किती ते प्रेम आलं. त्याच्या अस्तित्वासमोर तिचा स्वाभिमानही काडीमोल होता. आता तिच्या या स्पर्शात त्याचे अणुरेणू काय शांत बसणार होते का? आधीच 2 दिवस त्याने स्वतःला खूप मुश्किलीने अडवलेलं. जाना, आय लव्ह यू बच्चा, आय लव्ह यू सो मच. अग्नेयने शेवटी तिचा तो नाजूक स्पर्श सहन न होऊन त्याने तिच्या ओठांना ताब्यात घेत तो तिला खूप पॅशनेटली किस करू लागला. कालपासून तिच्या स्पर्शासाठी खूप तडफडला होता तो. त्याच्या अशा आक्रमक रिॲक्शनवर आधी तर सिया गोंधळली, पण तिच्या अधरांना होणाऱ्या त्याच्या ओलसर आणि वेडावणाऱ्या स्पर्शाने तिच्या अंगावर सरकन सहारा आला आणि तीही त्याच्या स्पर्शात हरवत त्याला उत्कटतेने प्रतिसाद देऊ लागली. जाना, प्लीज नाव आय वॉन्ट यू. पण तू माझा आवेग हँडल करशील ना राजा? कारण खरंच ह्यापेक्षा जास्त मी स्वतःला अडवू नाही शकत. अग्नेयने बोलता बोलताच तिच्या ड्रेसची झीप झपकन खाली करत तिचा ड्रेस खांद्यावरून खाली घेत तिच्या त्या गोऱ्या कांतीवर ओठ टेकवले. तसे सियाचे हात त्याच्या केसात घट्ट झाले. अहो, मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला, तुमचा स्पर्श मला हट नाही करत आणि जो काही गोडवाला त्रास होतो तो त्रास तर मला प्रत्येक रात्री हवे आहे. बस तिच्या ह्याच होकाराची वाट होती त्याला. आता पुढच्या अर्ध्या तासातच ती रूम सियाच्या तीव्र हुंकारांनी आणि सुस्कारांनी अशी काही गुंजून उठली की अग्नेयच्या प्रेमाची आज काही सीमाच राहिली नाही. त्याने आजही पूर्ण आवेगाने परत एकदा तिला स्वतःच बनवून त्या पूर्णत्वाची सुखद पायरी चढली आणि आनंदाने तिच्या मिठीत स्वतःला सोडून दिलं. खुश. तर मग चला, अग्नेयने त्याच्या सियाला फायनली मनवलंच आहे. रागात चुकून का असेना त्याने तिला दुखवलं होतं, पण राग तर सर्वांनाच येतो ना, त्यामुळे तुम्हीही अग्नीला माफ करून टाका. आता पुढचा भाग बघूया. आता कोणतं नवीन वादळ घेऊन येतंय ते, पण ते वादळ हसणारं असेल हे मात्र नक्की. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर ह्यावेळी तरी सेंचुरी म्हणून का असेना तर भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सेंचुरी झाल्याच्या आनंदात तरी सबस्क्राईब करून मला सरप्राईज गिफ्ट देऊन टाका.